स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच येत आहे स्वामींचा प्रगट दिन आणि स्वामींचा प्रगट हा आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो. वर्षभर या दिवसाची आपण वाट बघत असतो. असा स्वामींचा प्रगट दिन यावेळेस 20 मार्च या रोजी आला आहे. तर या दिवशीपर्यंत आपल्याला खूप साऱ्या अशा सेवा करायच्या आहे. पण प्रत्येक व्यक्तीकडून सेवा होणे शक्य नाहीये, कारण आपण सांसारिक माणसं आहे. प्रत्येकाला काही ना काही काम असणार आहे. कोणाला जॉब असणार आहे, कोणाला घरगुती काम असणार आहे, किंवा मग कोणाचं छोटं बाळ असणार आहे. आता मी तुम्हाला एक सेवा सांगितलेली होती अगोदरच, की तुम्हाला 21 दिवसाचं 21 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. जर ते करणं शक्य आहे तर नक्कीच तुम्हाला करायचं आहे. पण ते करणं शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या जरी सेवा आहे त्या करू शकता. पण बरेचसे ताईदादांकडून ना सेवा होणं मुश्किल असतं, म्हणजेच कारण पुरेसा वेळ नसतो आणि वेळ नसल्यामुळं ते पुरेशी सेवा करू शकत नाही. पण मनामध्ये खंत वाटते की स्वामींचा प्रगट दिन आहे आणि एवढ्या चांगल्या दिवशी आपण सेवा करत नाहीये. म्हणून जर असं तुमच्यासोबत जर घडत असेल, जर तुम्हाला वेळ नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्हाला आजची सेवा अगदी साधी आणि सोपी सांगत आहे. जर तुमच्या घरावर काही वाईट नजर असेल कोणाची, किंवा नजरबाधा असेल, किंवा नजर लागली असेल, या अशा काही गोष्टी असतील, किंवा व्यवसाय हा बंद पडला असेल, किंवा नोकरी लागतच नाही, अशा काही गोष्टी जर असेल ना, तर आजचा जो उपाय आहे तो खास तुमच्यासाठी आहे. त्यासाठी व्हिडिओ हा आवर्जून शेवटपर्यंत बघावा. आणि जे पण ताईदादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, करून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वात अगोदर, जर तुमच्या आयुष्यामध्ये संकट असतील, खूप साऱ्या परेशानी असेल आणि तुम्ही खूप साऱ्या सेवा करत आहात, पण तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळत नाही, योग्य तो तुम्हाला फायदा होत नाहीये. कारण कसं असतं बघा, सेवा तुम्ही करताय पण आपल्या सेवेमध्ये काय चूक होते हे कोण सांगणार? तर बघा, सर्वात मोठी चूक, जर तुम्ही सेवा करत आहात ना, तर तुम्ही बार बार प्रत्येक वेळेस कोणाला सांगत राहू नका, म्हणजे ही मी सेवा करतो. असे काय दादांना काय सवय असते, सेवेला सुरुवात करता खूप आनंदात करता, खूप एनर्जीमध्ये करता, आणि 8 2 4 दिवस जेव्हा होता ना, तेव्हा फरक रिझल्ट जाणवत नाही, तर लगेच मी सेवा करत आहे, मला तर काही फरकच पडत नाही आहे, मग एवढी सेवा मी का करू? आणि मग दुसऱ्याला सांगणं चालू करता, ही सेवा मी घेतली, सेवा करत आहे, पण फरकच नाही पडत आहे. मी तर ही सेवा करत आहे, मला फरक जाणवत नाही. मी पण म्हणजे प्रत्येक वेळेस मी सेवा करत आहे, मी सेवा करत आहे हा शब्द उच्चारला जातो. तेव्हा जर तुम्हीच जर सेवा करत आहात, तुम्ही जर फळाची आशा करत आहात, तर तुम्हाला रिझल्ट कसा येणार? तर जर तुम्हाला सेवा करायची आणि खूप परेशानीमध्ये आहात ना, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामधून तुम्ही एक शब्द काढून टाका, की मी सेवा करतो, मी सेवा करत आहे, मी सेवा करणार आहे, हे शब्द काढून टाका. फक्त एवढं बोला, की स्वामी माझ्याकडून सेवा हे करून घेत आहे आणि मी ते माझ्या पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने ही सेवा करणार आहे. बस एवढं तुम्ही बोला. पूर्ण तुमची श्रद्धा, पूर्ण विश्वास स्वामींवर तुम्ही सोपवा. बघा, मग तुम्ही अगदी 5 मिनिटाची जरी सेवा केली ना, स्वामींचं फक्त एक माळ जरी जप केली, तरी तुमचे सर्व प्रॉब्लेम हे दूर होणार आहेत. तर तुम्हाला आजच्या उपायामध्ये काय करायचं आहे? सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्या घरावर नजरबाधा असेल, किंवा वाईट नजर कोणाची लागली असेल, तुमचा व्यवसाय बंद पडला असेल, नोकरी खूप चांगली आहे, पेमेंट चांगलं होतं, अचानक मध्ये काय झालं, पेमेंट कमी झाली आणि नोकरीवरून काढलं, किंवा मग खालच्या पोस्टवर तुम्हाला जॉब मिळाला आहे, अशा काही जर गोष्टी असतील ना, तर नक्कीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला दिवसातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करा, कुठलं बंधन नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला सेवा करायची आहे. दिवसातून केव्हाही तुम्ही 11 वेळा कालभैरव अष्टकम, 11 वेळा कालभैरव अष्टकम आणि 11 वेळा घोराष्टक स्तोत्रम तुम्हाला म्हणायचं आहे. याने तुमच्या नोकरी संबंधित जेवढे काही प्रश्न असतील ना, तेवढे सर्व प्रश्न दूर होणार आहे. आणि आतापर्यंत याचा अनुभव खूप लोकांनी घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा घ्या आणि माझ्यासोबत तुमचे अनुभव शेअर करत चला. म्हणजे तुम्ही जर मला अनुभव शेअर करता ना, तर तेच अनुभव आपण लोकांपर्यंत शेअर करत असतो. आणि एखादा व्यक्ती आपला व्हिडिओ बघून, आपले ते अनुभव ऐकून ना, त्याला प्रेरणा मिळते आणि खरंच त्याच्याही आयुष्यामध्ये काही समस्या असतील ना, त्यालाही एक स्वामीचा धीर मिळतो आणि त्याला सुद्धा वाटतं की खरंच स्वामी मार्गात जावं आणि आपल्या सुद्धा आयुष्याचं सोनं करावं. तर नक्कीच तुमच्याजवळ सुद्धा असे अनुभव असतील ना, ते मला शेअर करत चला. पण तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे.
काय करायचंय परत सांगते बघा. 11 वेळा काल भैरवाष्टकम, 11 वेळा घोराष्टक स्तोत्र. अगदी कमी टायमामध्ये आहे, जास्तीत जास्त 20 मिनिट किंवा मग 15 मिनिटामध्येच होतं. पण जर तुम्हाला येत नसेल तर 20 मिनिटं साहजिकच लागतील तुम्हाला. घोराष्टक स्तोत्र अगदी छोटंसं आहे. जर तुमच्याकडं नसेल तर यूट्यूबवर लावा, गुगलवरून PDF काढा आणि जर तुमच्याकडं नसेलच तर मला मेसेज करा, कमेंट करा. मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण घोराष्टक स्तोत्र टाईप करून पाठवते. अगदी साधा आणि सोपा आहे. आणि कालभैरवाष्टकम स्तोत्र हे खूप खूप कारगर उपाय आहे हा. कारण आतापर्यंत ज्यांनाही नजरबाधा किंवा बाहेरच्या काही बाधा काही ओलांडण्यात आलं असेल किंवा काही नजरबाधा जर झाली असेल ना, तर कालभैरवाष्टक जर तुम्ही रोज म्हटलं ना, तर तुमच्या आयुष्यामधील हे सर्व संकट निघून जात असतात. तर हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि कोण कोण हे हा उपाय करणार आहे आणि कोण कोण हा उपाय करणार आहे त्यांनी नक्की मला कळवा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.